की आपल्या जीवनाचं उद्दिष्ट म्हणजे की आपल्याला स्वतःला जाणणं, हम्म, हम्म. की त्यासाठी हा आपला जन्म आहे. आत्मज्ञान हे खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे माणसाच्या जीवनामध्ये, खूप गरजेचं. आणि ते स्वतःला आपण जाणलंच पाहिजे. पण सत्य म्हणजे खरंच ते परमेश्वराचं स्वरूपच खरं सत्य आहे. बाकी सगळं जगामध्ये असत्य असू शकतं. संसार म्हणजे वेगळा नव्हे, त्या संसारात सुद्धा परमेश्वरच भरून उरलेला आहे. इतर वेळेला तुम्ही बाहेर बघतात हम्म, हम्म. आणि जेव्हा तुम्ही सत्याच्या शोधात असतात किंवा सत्य तुम्हाला पाहायचं असतं, त्यावेळेला तुम्हाला ती इंद्रिय तुम्हाला आतमध्ये, हा आपल्या आतकडे, आपल्या स्वरूपाकडे ते वळवायचे असतात. गुरु, आम्हा सगळ्यांना हे सांगा ना की परमार्थ का गरजेचा आहे? परमार्थ ह्यासाठी गरजेचा आहे बाळ, कारण की ते आपलं स्वरूप आहे. मग अशी पहिला प्रश्न आपला तोच होता. आलं लक्षात? आपलं ते स्वरूप आहे. म्हणजे एखादा राजा आहे आणि त्याला स्वतःचा विसर झाला की मी राजा आहे आणि तो भिकारी सारखा फिरतोय. तसं आपण स्वतः ईश्वराचे पुत्र आहोत, त्याचा अंश आपण आहोत आणि ह्या विसरात आपण धाव 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 करतोय. आलं? आणि मग त्याच्यामुळे ते आपल्याला दुःख आहे. म्हणून आपण ते धावाधाव कुठेतरी आपली ती थांबली पाहिजे. की आणि हे कधी होणार, की जेव्हा ही चुकी फक्त माणसाचीच असते. कारण की भगवंताने आपल्याला बुद्धी दिली ना, तर भगवंताने ऑलरेडी आपल्याला बुद्धी नावाची गोष्ट एवढी गॉड गिफ्ट दिलेली आहे की ह्याच्या बळावर तुम्ही काहीही करू शकता. लोक मंगळावर जातात, चंद्रावर जातात, कुठे कुठे जात नाही, काय काय आता सूर्याकडे जाण्यासाठी वेग आहे, सर्व काय करतात. मग एवढी बुद्धीचा जर तुम्ही वापर करताय, तर मग तुमच्या स्वरूपाकडे येण्यासाठी का बुद्धीचा वापर होत नाही? तिथे का कमी पडतो मनुष्य? का कधी कोणी तुम्हाला तसा व्यक्तीच मिळाला नाही, किंवा तुम्ही कधी ग्रंथच वाचले नाही, कधी तुम्ही संतांच्या वाटेलाच गेले नाही, म्हणून तुम्ही तो जाणण्याचा तुम्ही स्वतःच प्रयत्न केलात नाही, म्हणून तुम्ही ते धावाधाव तुमची वाली कुठे ना कुठे ती बाहेरच्या अंगी चालू आहे. हो, अगदीच. म्हणून म्हटलंय ना आपल्या संतांनी की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. गुरु, परमार्थात भक्तीला खूप श्रेष्ठ स्थान दिलं जातं. हो. भक्ती नक्की काय आहे आणि ती कशी करायला हवी, असं काही म्हणजे मर्यादा वगैरे, भीती असते ना मनामध्ये की देवाचं असं नाही केलं तर चुकलं तर वगैरे वगैरे. मग काय फरक आहे भक्ती आणि सगळ्या गोष्टींमध्ये? काल मी एका प्रवचनात विषय घेतला होता, भक्ती. आणि लोकांना वाटतं भक्ती कशालाही म्हणतात, खरं भक्तीचा अर्थच माहित नाही. आणि त्यांना आपण जर काय सांगितलं ना, हो आम्ही भक्ती करतो ना, वास्तविक अर्थ भक्तीचा अर्थच माहित नसतो त्यांना. भक्ती म्हणजे काय? आपल्याला वाटतं मी देवपूजा केली, मी पोथी पारायण केलं की मी भक्ती केली. हो, ती पण भक्तीच आहे, असं काही नाही, आलं लक्षात. पण जी जी खरी भक्ती म्हणजे काय, की परमेश्वरात तू आणि मी, देव आणि मी एकच आहे, हीच खरी भक्ती. तिथून खरी भक्ती सुरू होते. इतर वेळेला जे काही करतो ना ते चांगलंच आहे, पण ते परमेश्वराकडे जाण्यासाठी चांगलंय. आलं लक्षात? मग खरी भक्ती की भगवंता तू आणि मी एकच आहे, हीच खरी भक्ती आहे. खरी भक्ती त्याच्या स्मरणात जागृत होते, त्याच्या स्मरणाने सुरू होते. त्याचं अनुसंधान, त्याचं अनुसंधान जे आहे ते सतत 24 तास त्याच्या अनुसंधानात राहणं, ही खरी भक्ती आहे. मुक्त अवस्थेतून भगवंताला पाहणं, ही खरी भक्ती आहे. भक्तीत माणूस कधीच साधक भयभीत होत नाही, ती खरी भक्ती आहे. भक्तीत तू आणि मी वेगळा नाही, एकच आहे, ही खरी भक्ती आहे. या नाव खरी भक्ती आहे. आणि भक्ती करण्यासाठी की विचारणं किंवा अभ्यास हे काय नाही, तुमच्या अंतरंगातून भक्ती. मला सांगा की एखादा मुलगा मुलगीवर प्रेम करतो, सांगावं लागतं त्याला? नाही सांगावं लागत, कारण की ते गोष्टी सहज बाहेरून मिळतात ना. मग देवाची भक्ती करण्यासाठी तुम्हाला भक्ती का सांगावी लागते? एखादे नवरा बायको एकमेकांवर प्रेम करतात, हे कोणाला सांगून करावं लागतं काय? ते सहज आतून ते करतात ना प्रेम. तसं भगवंत वेगळा नाहीच, तो भगवंतच आहे, हीच खरी भक्ती आहे. भगवंतात तू आणि मी वेगळा नाहीच. आणि त्या भक्तीमध्ये कधी तो भगवंताशी एकरूप होतो त्याला तेही कळत नाही, इतका तो एकरूप असतो भगवंताशी. आणि खरी भक्ती हीच आहे. मग त्याचं चालणं सुद्धा प्रभूचं चालणं असतं.
त्याचं झोपणं सुद्धा समाधी असतं. त्याचं पाहणं सुद्धा फक्त परमेश्वर पाहणं, त्याचं जेवण सुद्धा परमेश्वर जेवणं, म्हणजे ह्या गोष्टी ही खरी भक्ती आहे. आणि याच्यात सगळं परमेश्वरच काही करतो, त्याचा भावच हा असतो. भाव म्हणजे तोच असतो, भक्तीमध्ये तोच असतो. एवढं मोठं भक्तीला स्थान आहे. आणि भगवंताची भक्ती करणं म्हणजे खूप मोठं परम भाग्य आहे. कारण की भक्ती सांगणं सुद्धा म्हणजे काय सांगावं त्या भक्तीबद्दल. कारण की परमार्थ हा विषय असा आहे की काय बोलणार तिथे. शब्द तरी हाय काय बोलायला. शब्द नाही, हे जे बोलतो ना, हे सगळं बाहेरच्या अंगाने सगळं चाललेलं आहे, बोलणं सांगणं. जिथे काहीच नाही तर काय बोलणार. तर तिथे आहे हा भाव असणार तर काय बोलणार तिथे. म्हणून भक्ती जी आहे ना, खूप गोड आहे. भक्तीत माणूस भगवंत वेगळा नसतो, तो एकच असतो. अगदी मीराबाईंसारखा ना. अगदी त्यांना भक्ती जर विचारावी तर संत मीराबाईंना, राधेला विचारा भक्ती काय असते, संतांना विचारा, त्यांनीही परमेश्वरावर खूप प्रेम केलंय. त्यांनी हा विचार कधी केला नाही की मी पुरुष स्त्री, कारण की तिथे हा भाग येतच नाही स्त्री पुरुष. इतके ते हाय लेवलला भक्ती असते. आणि त्या भक्तीत भगवंत आणि तो एकच असतो, बस दुसरं कोणीही नसतं. बस भक्ती हीच आहे की भगवंत आणि मी एकच आहे, परमेश्वरा तूच आहेस, याचं नाव खरं हीच भक्ती आहे. दुसरं भक्ती असूच शकत नाही. आणि पावलोपावली त्याचं स्मरण सदैव असणं हीच भक्ती खरी. आणि ही भक्तीने तुम्ही परमेश्वरापर्यंत पटकन तुम्ही जाऊ शकता. मग त्या परमेश्वराचं स्वरूप काय आहे, त्याचं अनुसंधान कसं करायचं, त्याचं नाम कसं घ्यायचं, हे सर्व तुम्हाला सद्गुरूंकडे गेल्यावरच तुम्हाला ते कळेल. कारण की तेच तुम्हाला सांगतील की नाम कसं घ्यायचं, स्वरूप त्या परमेश्वराचं काय आहे, त्याचं अनुसंधान कसं घ्यायचं, तेच तुम्हाला सद्गुरूच सांगणार. आणि तिथून तुमची ती खरी भक्ती जी असते ना, सद्गुरूंकडे गेल्यानंतरच तुम्हाला ती करायला सुरुवात होते, सुरुवात. आणि त्या परमेश्वराला जाणल्यानंतर जे आपण परमेश्वराला पाहत 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 जगत असतो ना, हा ती भक्तीचा आनंदच वेगळा आहे. आणि तीच खरी भक्ती आहे. बाकी भक्ती मी दुसरी कशाला म्हणू शकत नाही. जसं तुम्ही गुरूंचं पण महत्व सांगितलं की सुरुवात तेव्हा होते भक्तीला जेव्हा आपण गुरूंकडे जातो. हो हो आणि म्हणूनच आपली जी परंपरा आहे ती गुरु शिष्य परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही गुरु होते रामदास स्वामी म्हणून, आणि बरोबर. की जेही एक महान संत होते ज्यांनी मनाचे श्लोक लिहिलेत. गुरु या भक्तीत अनेक संत नाहून निघालेत आणि त्यांनी अनेक त्यांच्या रचना केल्या सुंदर सुंदर. तर तुम्ही आम्हाला एखादं गीत ऐकवा ना गुरु. मी जेव्हा परमेश्वराचं म्हणजे की मला खूप तळमळ होती की देवा मला तुला पाहायचंय, तू कसा आहेस मला माहित नाही. पण सर्व संतांनी पाहिलं हे प्रमाण आहे ना, की ग्रंथ हे प्रमाण आहेत. आणि माझ्या गुरूंनी पाहिलं, मग ते मलाही जाणायचंय काय आहे. मग तू कसा असू देत, ते सगुण निर्गुण मला काय माहित नाही, पण परमेश्वर तुला पाहायचंय. त्यासाठी ना माझं आवडते ते मी बोलून दाखवते. कृपावंत तू, दयावंत तू, सद्गुरु राया माझा भगवंत तू, सद्गुरु राया माझा भगवंत तू. तुझे स्मरण माझे जीवन, सद्गुरु राया माझा भगवंत तू. तुझे पूजन माझे जीवन, सद्गुरु राया माझा भगवंत तू. तुझे भजन माझे जीवन, सद्गुरु राया माझा भगवंत तू. तुझे
माझे ध्येय, सद्गुरु राया माझा भगवंत तू, सद्गुरु राया माझा भगवंत तू, माझा भगवंत तू, माझा भगवंत तू. खूपच सुंदर, खूपच सुंदर. अगदी देहभानच नाहीसा झालेला. गुरु काय आहे या गीतामध्ये, काय सांगितलंय? खरंच मला भगवंत पाहायची इतकी इच्छा होती, इतकी तळमळ होती. मी देवाला एकच सांगायची की देवा मला तुला पाहायचंय बस. मग त्याच्यासाठी जे मी स्मरण करते हेच माझं जीवन होऊन जाऊ दे. म्हणून मी म्हटलं की तुझं स्मरण माझं जीवन, म्हणजे हेच माझं जीवन आहे, मला बाकीचं माहित नाही. आणि हे सद्गुरु राया, मी माझ्या सद्गुरूंना जीव ओतून हे त्यांना मी विनवणी करत होते की हे देवा मला त्या परमेश्वराला पाहायचंय आणि तुम्ही ते मला दाखवा. आणि म्हणायचे की मग मी तुमचं जे पूजन आहे मी अखंड पूजन करेन आणि हेच माझं जीवन असणार. आणि तिसरी गोष्ट की भजन, देवा मी तुझं भजन हे फक्त माझं जीवन त्या भजनासाठीच असू दे, मी संपूर्ण जीवन मी हे त्यासाठीच देणार. आणि त्याच्यासाठी की माझं जीवन ह्यासाठी आणि तुझं जे कार्य हेच माझं ध्येय असू दे, बाकी काही नाही माझं ध्येय दुसरं. त्यासाठी मी हे जीव ओतून मी भगवंताला असं माझं जीवन कर प्रभू. त्यासाठी मी जीवन हे शब्द लावून टाकला तिथे की ह्यासाठी माझं जीवन असू देत. आणि मी हे गाणं मला एवढं आवडायचं बोलायला, मी एकटी असताना बोलायची किंवा पण हे जे आहे हे सगळ्यांना इतकं आवडायला लागलं का माहित नाही मला, पण सगळ्यांना फार आवडायला लागलं. पण मी त्या परमेश्वरासाठी खास की देवा हे फक्त असंच माझं जीवन असू दे, माझं स्मरण, माझं पूजन, तुझं ते भजन, की तुझं जे काही तुझ्या ज्या इच्छा आहेत ना त्या सर्व हे माझ्या काही इच्छा नाहीये ते तुझ्याच असू देत. माझं हे माझं जीवन नाही परमेश्वर, हे तुझं जीवन आहे. फक्त तू इथे विराजमान हो. मला हे नाव वगैरे नको, म्हणजे हे छाया वगैरे, फक्त साक्षात तू राहा इथे. हे तुझं जीवन होऊ दे, तुलाच पूजन होऊ दे, तुलाच पूजलं पाहिजे. सगळ्यांना वाटलं पाहिजे की नाही परमेश्वर साक्षात आहे. म्हणून ह्यासाठीच माझं जीवन असू दे, बाकी मला माहित नाही. मग हे तुला करून घ्यायचं हे सर्व काही, कारण की मी नाही, कारण की मी कुठं आहेस, कुठे तूच तर आहे सगळ्याकडे. आणि तू मी हा शब्द पण येत हे फक्त बोलण्यापुरते, हाही शब्द काय नाही, तू मी हा हे म्हणणं पण चुकीचं आहे. काय बोलणार काय तिथे, तोच असल्यावर काय बोलणार आणि मी काय बोलणार. फक्त हे ठीक आहे की जगाला फक्त एक सांगण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी तू मी एक ठीक आहे. पण मला खूप आवडतं, हे माझं आवडतं आहे. आणि आता हे माझं नसून हे सर्वांचं आवडतं. माझं म्हणजे असं मी म्हणू नाही शकत की सर्वांना फार आवडतं. हो, हे गीत खूपच आवडतं. आणि जसं तुम्ही बोललात गुरु या गीतामध्ये पण की जे तुझं कार्य आहे तेच माझं ध्येय होते. मला आठवतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा मी काही पुस्तकं वाचली तेव्हा नेहमी महाराज म्हणायचे की तेच होईल जशी श्रींची इच्छा, जशी श्रींची इच्छा. हे नेहमी त्यांच्या तोंडावर हेच असायचं. म्हणजे त्यांनी त्यांचं जीवन राष्ट्राला तर वाहिलंच, पण हेच समजलं होतं की आई जगदंबा तिचा आशीर्वाद ठेवला आणि तिला जे योग्य वाटेल ते मी माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने तिथे होत राहील. म्हणजे अगदी निश्चिंत होते आणि त्यांनी हेच ठेवलेलं. असो. तर गुरु तुमचं ते शिवोहम जे तुम्ही गाणं गायलं आहे, जे माझं स्वतःच प्रचंड आवडीचं आहे, तर गुरु त्या गाण्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडं सांगा आणि मग ते गाणं गाऊन दाखवा.